सामोरं जात, कारण पाण्यातील व्यवसाय आहे, त्याला अनेक मर्यादा असतात, त्याला अनेक खूप मोठे टप्स असतात. त्या सर्वांना पार करून त्यांनी हे दिव्य पार केलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया. त्यांचं एक प्रेझेंटेशन आहे, ते दाखवा. फिल्म दाखवा, सुरू कर, प्ले कर. कोकण विकासाच्या चळवळीनं झपाटलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच गुहागर तालुक्यात परचुरी गावातले सत्यवान देर्देकर हे तरुण. कोकणातल्या उद्योजकांनी पहिली हाऊसबोट आणण्याचा मान सत्यवान देर्देकर यांच्याकडे जातो. केरळमध्ये एका बॅकवॉटरमध्ये 2000 हाऊसबोट आहेत, पण कोकणात एकही नाही. पण याची सुरुवात सत्यवान देर्देकर या दूरदृष्टी असलेल्या तरुणानं केली. संजय यादवराव यांनी उभारलेल्या कोकण विकासाच्या चळवळीतला महत्वपूर्ण बालेकिल्ला म्हणजेच सत्यवान देर्देकर. सत्यवान देर्देकर यांनी कोकणामध्ये बॅकवॉटर टुरिझमची सुरू केलेली ही क्रांती होय. ही हाऊसबोट पर्यटकांना इतकी आवडली की पुढचे 6 महिने प्रत्येक दिवसाचं बुकिंग करणं इतपत निसर्गप्रेमी पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हाऊसबोट सोबतच मगर सफारी, कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण हे पर्यटकांना भावणारं निसर्ग पर्यटन देखील सत्यवान देर्देकर या ठिकाणी करतात. आजोळ कृषी पर्यटनाच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा या ठिकाणी देर्देकर कुटुंबियांनी केली आहे. अर्थातच हे सर्व करत असताना संजय यादवराव यांचं पावलोपावली मिळालेलं मार्गदर्शन, अडचणीवेळी काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत त्यांनी दिलेली साथ आणि पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातल्या परचुरी या गावात पर्यटन वाढवण्यासाठी तितकीच प्रेरणादायी ठरली असल्याचं सत्यवान देर्देकर आवर्जून सांगतात. एकूणच सत्यवान देर्देकर यांनी सुरू केलेल्या या थीममुळे गावातल्या इतरांना देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पर्यटन व्यवसायातून मोठा रोजगार मिळाला आहे. नमस्कार, माझं नाव सत्यवान सुधाकर देर्देकर, कंपोस्ट परचुरी, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. साधारण 2009 पासून आपण गुहागर मधल्या परचुरीमध्ये कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटन अशा तत्वावरती एक पर्यटन केंद्र सुरू केलं. अर्थातच त्यावेळेला असलेल्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीतून या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या असं डोक्यात होतं. आणि हळूहळू मग त्याच माध्यमातून मग साहसी खेळांचं काही सेटअप असेल किंवा बोटिंग आहे, आपल्या आजूबाजूला असलेला निसर्ग आहे, त्याच्यामधून पक्षी निरीक्षण आहे, तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण हे पर्यटन केंद्र सुरू केलं. आणि अर्थातच घरच्यांचा सगळ्यांचा याच्यासाठी असलेला सपोर्ट हा फार महत्वाचा आहे. आणि असलेलं गावातलं वातावरण, या सगळ्या गोष्टी पूरक असल्यामुळं याच्यामध्ये सातत्य ठेवता आलं. आणि हळूहळू या गोष्टींमध्ये आपल्या काही गोष्टी याच्यामध्ये भर पडत गेली. जसं 2016ला आपण स्वतःची बोट घेतली आणि मग त्यावेळेला मगर सफारी, कांदळवन सफारी असेल आणि पक्षी निरीक्षण असेल, या बोटीच्या माध्यमातून पण करायला आपण सुरुवात केली. आता या सगळ्या याच्यामध्ये संजयजी यादवराव हे नाव ऐकून होतो आणि आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला भेटण्याची मनातून खूप इच्छा असते आणि फक्त त्याच्यासाठी एखादा योग यावा लागतो. तर ज्यावेळेला 2019-20च्या दरम्यान आपल्याकडे कोकणामध्ये एवढं निसर्ग संपन्न आहे, बॅकवॉटर आपल्याकडे एवढे चांगले आहेत, पण आपल्याकडे हाऊसबोट का नाही, हा मनातल्या मनात प्रश्न फार भेडसावत होता. आणि अर्थातच केरळ आणि काश्मीर अशा काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्यटन चालतं. तर असंच आपल्या कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येऊ शकतं, पण त्याची सुरुवात आपण का करू नये या दृष्टीने आपण ते पाऊल उचललं आणि हाऊसबोटची एक संकल्पना सत्यात उतरवावी अशा हेतूने आपण खूप सारे प्रयत्न सुरू केले. आणि अर्थातच तो योग जुळून येत होता की संजयजी यादवरावांनी
स्वतः फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आमची भेट झाली. पहिल्या भेटीमध्येच एक लक्षात आलं की आपल्याला या सगळ्यामध्ये पुढे जायचं असेल तर अशाच एखाद्या व्यक्तीची गरज असते की ज्याने फक्त पाठीवरती थाप देऊन तू लढ म्हणण्याची फक्त गरज असते. आणि संजयजी यादवराव नेमकं तेच करतात की म्हणजे कोकणातला तरुण असेल किंवा पर्यटन व्यावसायिक आहेत किंवा शेती व्यावसायिक आहेत यांना जो मोठा आधार गरजेचा असतो, जो खरं बघायला गेलं तर तो राजकीय व्यक्तींकडून झाला पाहिजे किंवा शासकीय अधिकारी असतील यांच्याकडून जे झालं पाहिजे ते त्यांच्याकडून न होता संजयजी यादवरावांसारखा व्यक्ती आज पाठीशी सगळ्यांच्या उभा राहतोय आणि एवढ्या खंबीरपणे उभा राहतोय की याच्यातूनच नवीन नवीन उद्योजक तयार होत आहेत आणि जे या उद्योगामध्ये आहेत यांना लढण्याची एक ताकद निर्माण होते. आणि अर्थातच पावला पावलावरती हाऊसबोटच्या जी यावेळेला संकल्पना आपण सुरू केली तर त्याच्या परमिशन पासून सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक पावलावरती तू घाबरू नकोस, तू बिनधास्त पुढं हो, मी तुझ्या पाठीशी आहे, आपली ग्लोबल कोकणची अख्खी टीम तुझ्या पाठीशी आहे. बस एवढंच फक्त गरजेचं असतं. आपल्याला काही एखाद्या व्यक्तीने असेल किंवा एखाद्या संस्थेने मदत म्हणजे पैशाचीच मदत असं काही नसतं. फक्त त्यांनी एक आधार, मानसिक आधार देणं आणि योग्य ठिकाणी आपल्या पाठीशी उभं राहणं हेच गरजेचं असतं आणि नेमकं तेच संजय यादवराव यांच्याकडून नेहमी होत आलेलं आहे. याच्यासाठी माझ्याकडून खरंच संजय यादवराव आणि ग्लोबल कोकण याचे मी मनापासून आभार मानेन. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो आणि अर्थातच हे चांगलं कार्य त्यांच्याकडून घडतंय तर हेच असंच उर्वरित आयुष्यात त्यांच्या कायम चांगलं कार्य घडत राहो आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि संजयजी यादवरावांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सत्यवानजी, आपल्याला काही बोलायचं आहे याच्या व्यतिरिक्त? व्यासपीठ या, 2 मिनिटं बोला. नमस्कार. संजयजी यादवराव यांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि अजून काय करता येईल तर याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईलच की एक हाऊसबोट पुरेशी नाही आहे. ज्यावेळेला खूप साऱ्या हाऊसबोट आणि खूप बॅकवॉटर पर्यटनामध्ये, जलपर्यटनामध्ये खूप सारे ऑप्शन ज्यावेळेला तयार होतील त्यावेळेला त्या एखाद्या एरियाचं मार्केटिंग होतं. जसं केरळमध्ये गेल्यानंतर हाऊसबोटसाठी अलेप्पी प्रसिद्ध आहे, तसंच एका हाऊसबोटीवरती प्रसिद्ध मिळणार नाही तर त्याच्या एकाच्या 10 हाऊसबोट ज्यावेळेला होतील त्याच वेळेला